राज्य निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता। पहिल्या टप्प्यात नगर परिषद नगरपंचायतींच्या निवडणुकांचा अंदाज। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेसंदर्भात विरोधकांची मतदान याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका जाहीर करणं अयोग्य, विरोधकांची भूमिका। मतदार याद्यांमधील सुधारणांसंदर्भात मविया आणि मनसेचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या भेटीला। शिष्टमंडळाऐवजी फक्त 2च प्रतिनिधींना भेटण्याची परवानगी, तर सर्वच पक्षांना भेट देण्याची मागणी करत ठिय्या। शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 लाख आले नाही तर मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ, प्रशांत पडळेंचं विधान। तर पडळे ॲक्सिडेंटल खासदार, फडणवीसांवर बोलताना विचार करून बोला, बावनकुळेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्या कोल्हापूर दौरा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार। अजितदादा भाषणातून गुन्हेगारांना टायरमध्ये घालून सरळ करा म्हणतात। पोलिसांना राजकीय दबाव झुगारून कठोर पावलं उचलावी लागतील। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरती सामनाच्या अग्रलेखातून भाष्य। मुंबईत पालिकेकडून 4 ठिकाणी नवे कबूतरखाने सुरू करण्याचा निर्णय। मात्र गेल्या 4 दिवसात एकही संस्था पुढे आली नाही। त्यामुळे नियंत्रित पद्धतीने खाद्यपदार्थ देण्यासाठीचे कबूतरखाने सुरू होतील का, या संदर्भात शंका। शिरूरच्या मनसरमध्ये एक बिबट्या जेरबंद। पुण्यातील बिबट्याच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयामध्ये बैठक। मात्र वनमंत्र्यांनी अद्यापही घटनास्थळी भेट न दिल्यानं ग्रामस्थांचा बैठकीवर बहिष्कार। पिंपरखेडला वनमंत्री 3 ते 4 दिवसांत जाणार। पंतप्रधान पीक विमा योजनेतील तक्रारीवरून केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे चौकशीचे आदेश। नुकसानापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 ते 5 रुपये जमा झाल्यानंतर अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त। लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा 1500 रुपयांचा हप्ता आजपासून जमा होणार। मंत्री अदिती तटकरेंची माहिती। 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचंही आवाहन।